अंकुश मडवीकर देतात सन्मान. आणि बघा राजेश यांचे छोटेसे चिमुकलेचे सुपुत्र आपण बघताय आणि किती गोंडस आहेत बघा, भरपूर क्यूट आहे. त्यानंतर गणेश दीक्षित या ठिकाणी उपस्थित आहेत. विधी स्टीलचे ऑनर त्यांना आपण सन्मानित करतोय अंकुश मडवी यांच्या शुभ हस्ते. गणेशजी दीक्षित यायचे, गणेश दीक्षित आपण या. विधी स्टीलचे सर्वा यांचा आपण सन्मान करतोय. त्यावेळी आपण मॅच कडे कसं असेल पहिलं सत्र, का असेल पहिल्या सामन्याची स्टोरी, पहिल्या सत्राची स्टोरी या ऐकूया आपण पाहू पाटील यांच्या आवाजात. तर अनंत पाटील यांचा देखील सन्मान केला जातो व्यासपीठावर. अमित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान करूया. दुसऱ्या फेरीची आपण मॅच खेळतोय, दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच खेळतोय. त्यानंतर मॅच असणार ती नारिवली पक्ष आपण बघितले तर वडवली सागरचा संघ इन ऍक्शन मध्ये बघायला मिळणार. नारिवली संघ देखील इथे दाखल झाला, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नारिवलीच्या 40+ संघाने देखील एक मॅच जिंकले पडले इथे. अनंत पाटील यांचा सन्मान केला जातो व्यासपीठावर. माईची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकले. माताडीने संघाने दावडीला पराभूत केलं, तर आपण तर दिव्याने काटाई संघाला पराभूत केले. तर जयदास शेलार आले, त्यांना विनंती करतो माताडीची या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जयदास शेलार माताडी या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रोशन भगत देखील सामना एन्जॉय करतायत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर दीपक शेलार या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन आलं यावेळेला आपण पाहू शकता. पहिला चेंडू झेलची शक्यता, मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिली. सोन्यापेक्षा महत्वाचा विकेट आपण तर भाव असणारा विकेट. तर दीपक शेलार यांचा देखील सन्मान केला जातो व्यासपीठावर. बिग विकेट. प्रणवने पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर टाकला आणि तिथे मोठा फटका मारण्यासाठी आमंत्रित केले, तर सुमितने ते आमंत्रण स्वीकारले. तर एसटी रक्षाने खूप चांगला झेल घेतला, मॅचची गोल्डन विकेट मिळवली. तर अमित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण तर दीपक शेलार यांचा सन्मान केला जातोय. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर येतो आपण विकीला पाहू शकता. विकी भगत. प्रणव गोलंदाजी मार्कवर एंड बदलला त्याने लगेच. ऑन साइडला शॉट पॉइंटला एक क्षेत्रक्षण शॉटला एक क्षेत्रक्षण मिड विकेटला. फटका यावेळेला ऑन साइडला वळवला चेंडू. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप मधनं क्षेत्रक्षक आला यावेळेला, जे चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केलेत आहेत. सुमित बाद झालाय, त्यामुळे ऊर्जा संचारली आपण तर गौदेवी माताडी संघामध्ये. कारण त्यांना माहिती आहे मोठा विकेट मिळालाय, इथून आपण दबाव वाढवू शकतो. आता नवीन बॅटर विकी भगतला आपण पाहू शकता. प्रणव गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर दगड मारा करतोय. दुसऱ्या फितीली पहिली मॅच आपण खेळतोय. ते दोन्ही विनर संघ आहेत. स्वीप केलाय, पाठवून दिलं यावेळेला चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने चौकार.
त्या आपण पाहू शकता गणेश कृपा आपण तर दिवा संघ प्रथम बॅट एक बॅटर बाद 6 अशी धावसंख्या. प्रणव राईट आर्म ओव्हरकडे मारा करतो टाकला विकी डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचं त्याला चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. काय मैदानात चालू फेकाफेकी तर माताडी संघाला माहिती आहे विकेट आपल्याला पाहिजे तर तो मिळालाय. पण क्रिकेट आहे काही होऊ शकतं इथून. जर सुमित बाद झाला तर अनिकेत चांगली बॅटिंग करू शकतो विकी चांगली बॅटिंग करू शकतो. 6 धावा आल्यात पॉवर प्लेचं षटक आहे एकच पॉवर प्लेचं षटक असणार आहे. त्यानंतर मॅच असेल ती आपण तर वडवली सागरचा संघ त्यांच्या अगेन्स्ट नारिवली म्हणजे बाजूबाजूची गावं नारिवली संघ देखील इथे दाखल झाला त्यांचं देखील हार्दिक स्वागत. प्रणव हो खोदून काढला यावेळेला सरळ चेंडू मिडॉन आणि मिडॉपच्या मधून चाललाय लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षकाला चेंडूला फीड करतोय 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या 10 फलकर्ते आपण पाहू शकता यावेळेला 8 धावा. एक बॅटर बाद गणेश कृपा दिवा संघ एक बॅटर बाद 8 धावसंख्या आपण पाहू शकता. प्रणव पुन्हा गोलंदाजी मार्कवर P1 मधलं षटक होतं कारण एकच षटक पॉवर प्लेच असणार 4 षटकांची मॅच. ऑफ साइडला शॉट तडमॅन गली पॉइंट. ओ हेलिकॉप्टर उडवायचा होता यावेळेला पुन्हा एकदा चेंडू चालला यावेळेला आपण तर मिडॉपच्या दिशेने जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय लॉंग ऑफ वरून येऊन राज एकच धाव मिळते. धावसंख्या 10 फलकर्ते आपण पाहू शकता 9 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्त 9 धावा आपण पाहू शकता 10 फलकावरती. सुचित कदमला देखील आपण पंचांच्या भूमिकेत पाहू शकता मॅन फ्रॉम कल्याण. मला माने सर थोडासा रेस्ट करतायत. राज पाटील आला संघ नायकाला एक गोलंदाजी मार्कवर गावदेवी माताडी संघाच्या माध्यमातून. काल देखील एक माताडीचा संघ खेळला आज देखील माताडीचा संघ खेळताना पाहतो. काल एक बेतोडा संघ खेळला आज देखील एक बेतोडा संघ आपल्याला शेवटच्या सामन्यामध्ये खेळताना दिसेल. राज पाटील आलाय काय बॅटिंग केली होती पहिल्या सामन्यात 44 धावांची वादळी खेळ केली होती आणि संघाला जिंकून देखील दिलं होतं. क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळतंय. ऑफ साइडला आपण क्षेत्ररक्षण ऑन साइडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. फाईन लेगला एक क्षेत्ररक्षण एक क्षेत्ररक्षण लॉंग लेगच्या दिशेने शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण एक क्षेत्ररक्षण आपण डीप स्क्वेअर लेगला थोडंसं क्षेत्ररक्षण पाहू शकता. जो आता स्क्वेअर लेगला होता त्याला आता शॉर्ट मिडविकेटला पाठवलं जातं. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाठवलं जातंय. राज पाटील येतोय ऑफ साइडला शॉर्ट थर्डमॅन पॉइंटला क्षेत्ररक्षण सीमेरेषेवर शॉर्ट कव्हर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट कव्हर पॉइंट रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला आपण पाहू शकता. राज गोलंदाजी मार्कवर आगासानगाव एंड करून फुलटॉस होता आडव्या बॅटने पाठवला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये एक धाव कंप्लीट केली आहे. 2 होत आहेत का पाहायचंय. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दाखल दुहेरी अंकामध्ये 11 धावा. दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकले त्यामुळे दोन्ही संघासाठी महत्वाची मॅच आहे. इथून जिंकलात तर कल्पेश सेमीफायनल मध्ये दाखल व्हाल. दोन्ही संघ ताकदवान संघ 4 संघ आहेत. चेंजा पेस उडवला यावेळेला क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ वरून त्याच्या समोर चेंडू लँड होतोय जोपर्यंत लॉंग ऑन क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. जो आपण त्याला विकी पहिल्या मॅच मध्ये खूप संघर्ष करत होता पण आता त्याने संघर्ष संपला असं सांगतो आणि चांगली बॅटिंग करतोय. आता सिंगल डबल आपण तर इथे घेताना दिसतोय तो. अनिकेत पाटील थोडस थकाना महसूस करतायत. स्वीपचा लाजवाब फटका पडल स्वीपच्या माध्यमातून पाठवून दिलाय. यावेळेला आपण तर फाईन लेग सीमार शाबार अनिकेत जर पाणी पाहिजे असेल तर मागून घ्या लगेच. अशा वेळी जर आपल्याला थोडंसं जर मैदानावर आपण असता वाटत असेल तर आपण लिंबू पाणी ग्लुकॉनडीचं सेवन नक्कीच करा. 17 धावा विकीच्या बॅटमधून आल्या आहेत. ज्या विकीला बऱ्याचशा खेळाडूंनी ताकीद देखील दिली की तुला चांगली बॅटिंग करायची तो चांगली बॅटिंग करतो. संघर्षातून धाव मारतोय राज. पुन्हा त्या ऑन साइडला फ्लिक केलाय बॉटमॅनचा खूप चांगला वापर केलाय. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अनिकेत बघा मैदानावर संघर्ष करतो आणि वेगाने धावतोय देखील कारण त्याला माहिती आहे 2 संघांमधली मॅच फार महत्वाची आहे. गावाची प्रतिष्ठा पणाला लागली. स्ट्राईक मिळाली नाहीये फक्त मैदानावर धावतोय तो. राज पाटील राईट आर्म राऊंड देकडनं मारा करतोय
स्ट्रायकरला विकी भगतला आपण पाहू शकता, खूप चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. ओ हवेमध्ये यावेळेला चेंडू झेलची शक्यता आहे. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये चूक होणार नाहीये. बॅटर बाद मिलिंदने खूप चांगला झेल घेतलाय. राजला यश मिळालंय. विकीला मैदान सोडावं लागतंय. अल्पेश येतोय नवीन बॅटर. बघा अजून 12 खेळाडू जायचा लगेच. आपण दिव्याच्या गेलेलेच आहेत. आपण जाऊ शकता एक जण कोणतरी माताडीचे. नाही अजून एक बॉटल द्या, कारण का गरमी वाढत चालली आहे. जर विचार केला तर खाडीचा भाग आहे, त्यामुळे जास्ती गरम वाटते मैदान. 10 चेंडूमध्ये तब्बल धावा कुठल्या विकीने 19 धावा कुठल्यात आणि पहिला गडी बाद झालाय. संघाची देखील धावसंख्या 19 आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी सज्ज राहायचं आहे. चला वडवलीचे कॅप्टन आणि नारिवलीचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरून स्थानावर. आदेश भगत यांचा सन्मान केला जाणार आहे. प्रदीप भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. आपण तर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे आपण तर उपाध्यक्ष आदेश भगत दिवा यांचा सन्मान केला जातो. आदेश भगत या आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. ना 40 प्लसच्या स्पर्धेमध्ये देखील ते आले होते, आता देखील आले आहेत. नेहमी क्रिकेटला सपोर्ट. आणि आदेश भगत तुमची भरपूर चर्चा आहे, तुम्ही देखील 40 प्लस मध्ये याल, संघाची ताकद वाढेल आणि या मी तर म्हणेल खरं तुमच्या संघाला तुमची गरज आहे. अल्पेश साठी पारितोषिक आलंय बघा. दीपक उर्फ काका यांच्याकडून जर 3 षटकार 1000. तुषार भोईरकडनं प्रत्येक षटकाराला 500. क्या बात आहे. चला म्हातारटीचे ट्वेल्समेंट लवकर या जरा, कारण सामना थांबलाय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. मला राज आहे. ओ या वेळेला स्ट्रॉंग अपील होत आहे. या वेळेला तुमचं सांगतायत की चेंडूची आपण तर लाईन होती ती थोडीशी ऑफस्टम आपण तर लेग स्टंपवर होती, त्यामुळे कदाचित अल्पेश बचावले आहेत. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक बघायला मिळेल राजच्या मध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहू शकता. गणेश कृपा दिवा संघ 19 धावा, 2 बाद 19. सुमित बाद झालाय. आपण ज्या सुमित कडनं मोठ्या आशा तो बाद झालाय. आपण विकी बाद झालाय. आता 2 बॅटर आपण मैदानात पाहू शकता, अल्पेश आणि आपण पाहू शकता अनिकेत. अनिकेतकडे देखील प्रचंड गुणवत्ता आहे. अजूनही एक अष्टपैलू खेळाडू येणं बाकी आहे, तो म्हणजे सूरज चौथे. कितव्या कधी येतो बॅटिंगला पाहायचं आता. नाही 2 म्हणजे 12 चेंडू नंतर स्ट्राईक मिळते अनिकेतला. नाही असा एक रेकॉर्ड आहे ना त्या खेळाडूच्या नावावर की 29 चेंडू नो स्ट्राईकला राहिला होता. त्या खेळाडूचं नाव नाही आम्ही सांगणार, ग्रामीण आपण तर निळजाच्या स्पर्धेमध्ये. असे अनेक रेकॉर्ड घडतात. क्रिकेट म्हटला का एक दिवस उजाडला का त्या आपण त्या दिवसामध्ये काहीतरी रेकॉर्ड घडत असतो. गोलंदाजी मार्कवर माताडी गावदेवी माताडी संघाच्या माध्यमातून पुष्पक ठाकूर येतोय. आगा संघा एंड कडून स्ट्राईक केलेला आपण पाहू शकता. यावेळेला अनिकेत पाटील आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय. 12 चेंडू त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती, आता मिळाले 3ऱ्या षटकामध्ये. ऑफ केला. यावेळेला चेंडू उंच गेलाय, लांबी प्राप्त होते का पाहायचंय. पंचांचा इशारा काय येतोय पाहायचं. यावेळेला षटकार. अंडीचं पाणी प्यायला आणि शरीरामध्ये ऊर्जा संचारली बघा. षटकार. धाव संख्या 25. पुष्कर. ओ हवेमध्ये झेलची शक्यता आहे. काय झालं मैदानावर. एसटी रक्षक थांबलात. इथे दुसरी धाव होते का पाहायचंय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 खेळाडू मध्येच आपण थोडं संघर्ष करतो आणि त्याचा फायदा उचललाय अनिकेत पाटीलने. गणेश कृपा दिवा संघाने, कारण या 2 धावा महागात पडू शकतायत. थडम्यांचा खेळाडू
फाईन लेगच्याकडे पाहत राहिला. फाईन लेगचा खेळाडू एसटी रक्षकाकडे पाहत राहिला. एसटी रक्षक दोघांकडे पाहत राहिला आणि त्याच दरम्यान 2 धावा इथून आपण तर पूर्ण केले गेलेले आहेत. 27 धावा. पुष्कर ठाकूर गोलंदाजी मार्कवर. पुष्पक राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकला अनिकेत पाटील चांगली बॅटिंग करतोय. फुल टॉस होता यावेळेला. अनिकेत थोडासा नाराज होतोय. पुष्पकचा हा चेंडू फुल टॉस होता. पाहिजे तिथे मारू शकला असता. थोडासा मैदानावर संघर्ष करतोय. थकान महसूस करतोय. खरं गरमीचं वातावरण आहे. थोडंसं गरम जाणवते. मी तर म्हणेल की सामना सुरू होताना आपण खाली पोटाने कधीच मैदान देऊ नका. काहीतरी हलका फुलका नाश्ता घ्या. चहात बिस्किट तरी खा जेणेकरून तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल, ताकद मिळेल. 27 धावा दाखल कधी. पुष्पक गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. ऑफ साइडला क्षेत्रक्षण शॉर्ट टर्मॅन पॉईंटचा क्षेत्रक्षण सीमेरेषा तैनार. एक शॉर्ट कव्हरला क्षेत्रक्षण लॉंग ऑफ लाईट क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. लॉंग लेगच्या दिशेने एक आपण मिड ऑनला डीप मध्ये पाहू शकता. एक क्षेत्रक्षण लॉंग ऑनला उडवलाय चेंडू. पुन्हा एकदा झेलची शक्यता आहे का पाहायचंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॅटर बाद. चांगला झेल घेतला लॉंगॉनला. पुष्पकला आपण तर विकेट मिळालाय. नवीन बॅटर आहे तर यावेळेला आपण पाहू शकता भावेश भगत आलाय. सुरत चौथे कधी येणार. सत्तावीस धावा झाल्या. धाव फलकावरती. अल्पेश देखील मैदानात आहे. भावेश गेल्या 2 बॅटी हातात घेऊन पाहतोय कोणत्या बॅटीला वेट कमी आहे आणि त्यांनी त्याच बॅटीला वेट कमी आहे. डावखुरा बॅटर आहे. ऑफ साइडला क्षेत्रक्षण थर्डमॅन पॉइंट शॉर्ट कव्हर रेंजमध्ये शॉर्ट आपण तर एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. लॉंग ऑफ लाईक क्षेत्रक्षण पाहू शकता. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग लॉंग लेग स्क्वेअर लेग मिड विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूलच्या माध्यमातून पाठवलाय. चेंडूला वेगाने यावेळेला चाललाय चेंडू. स्क्वेअर लेग सीमारेषा पार चौकार. धाव फलकावरती 31 धावा. भावेशने आलेला बॅटचा फेस खोललाय. बॅटने चेंडूला पाठवून दिलाय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पुष्पक गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द गड मारा करतोय. 30 षटकातील पुढचा चेंडू. स्ट्रायकरला भावेशला आपण पाहू शकता. भावेश भगत स्ट्रायकरला फुल टॉस पाठवला. यावेळेला फ्लॅट फटका होता. यावेळेला क्षेत्ररक्षक आले होते त्यांना बीड करून चेंडू चालला. यावेळेला मिड विकेट सीमारेषा पार सलग चौकार. षटक 75 कोण. हर्षद शेलार आलाय. 75 अल्पेश कशा प्रकारे बॅटिंग करतोय. अल्पेश पाटील
अल्पेश पाटील आता स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक स्लॉगरचा हाणामारीचा षटक हर्षद आलाय आगासनगाव एन कडून. अल्पेश पाटील पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतो आता इथून. ओ एज बॅटर बाद काय झेल पकडला बघा यष्टीरक्षकाने. राजेत मला वाटतं खूप चांगला झेल पकडलाय, अतिशय चांगला झेल. सूरज आलाय. सूरज चौथे या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू. अल्पेश बाद होतोय. 35 झाले आहेत. 5 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. चला वडवलीचे कॅप्टन यायचे, नारूचे कॅप्टन इथे सज्ज आहेत. जबरदस्त कॅच घेतले राजनी. 35 झाले आहेत. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. सूरज चौथे आलाय. 6व्या क्रमांकावरती आलाय. हर्षद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय. पहिल्या चेंडूत यश मिळालंय. हर्षद तो सूरज. ओ बॅकवर जाऊन कट करायचं तर यावेळेला खूप चांगला आपण तर पडल्यानंतर चेंडूला बाहेर काढलाय. लेग ब्रेकच्या मध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळते हर्षदच्या माध्यमातून. यष्टीरक्षकाचं कौतुक करेल राजचं. काय यष्टीरक्षण करतोय बघा विनोद पाटील. आपण नेहमी सांगतो ना यष्टीरक्षक हा प्रमुख घटक आहे मैदानावरचा. तो प्रमुख घटकाची जबाबदारी स्वीकारली राजने आता राज पाटीलने. हर्षद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय. टाकला सूरज. सूरजला आपण पाहू शकता अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच नारिवली पक्ष वडवली सागरचा संघ इनॅक्शन मध्ये बघायला मिळेल. आणि बॅटने खेळलाय हर्ष इलेव्हन वडवली संघ आपल्याला इनॅक्शन मध्ये बघायला मिळेल. गुड थ्रो. वत्रे चला टॉस साठी यायचंय. हर्ष इलेव्हन वडवली संघ चला टॉस साठी या. गावदेवी नारिवली संघाचे संघनायक इथे सज्ज आहेत. धाव संघात आपण गती आपण पाहू शकता. 36 चेंडू वाक्यात अजून या षटकातील 3. काय गोलंदाजी करतोय बघा हर्षद या षटकामध्ये. राईट आर्म राऊंड दगड मारा करतोय. स्ट्राईकला भावेश. पंच वाईडची खूण करतायत. अवांतराने भर धाव संख्येत आपण कधी 37 धावा. चांगली गोलंदाजी बघायला गावदेवी म्हाताडी संघाच्या माध्यमातून. बलाढ्य डावडी संघाला या संघाने पराभूत केलंय. हर्षद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड दगड मारा करतो. स्ट्राईकला भावेश भगतला आपण पाहू शकता. डावखुरा बॅटर त्याच्या बॅटमधून 2 चौकार देखील आलेत सलग. ओ पुन्हा ऑन साइडला वळवलाय. चेंडू चाला डीप स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचंय. सूरज वेगाने धावतोय. भावेश देखील वेगाने धावतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या दाफल 39. चेंडू बाकीत अजूनही आज अंतिम षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून मोठा फटका मारू देत नाही. काय गोलंदाजी केली बघा या षटकामध्ये हर्षद देखील. 4 चेंडू मध्ये 4 धावातल्या एक वाईड देखील फेकलाय. काय नियंत्रण गोलंदाजी गावदेवी माताडी संघाच्या माध्यमातून. हर्षद राईट आर्म राऊंड कडे मारा करतो. स्ट्राईकला भावेश. चेंडू पुन्हा ऑन साइडला वळवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू चाललाय. थोडासा डायव्हर्ट होतो चेंडू. 2 धावा कंप्लीट केल्या. 3री होते का पाहायचं आता. 3 धावा कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या दाखल का ती 42. चेंडू बाकी फक्त आणि फक्त 1. सूरज काय करतो. षटकार मारला तर 1000 रुपये तुषार भोईर यांच्याकडून. चौकार मारला तरी 1000. नारिवली संघ म्हटला तर आमचे जगदीश पाटील. नारिवली संघ आपण त्या गावची धगधगती तोप. रायगड समालोचक सदस्य आपण तर समालोचक सदस्य जगदीश पाटील यांच्या गावचा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. प्रचंड आवाजामध्ये गोडवा. अंतिम चेंडू हर्षद. ओ पूल केला यावेळेला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत.
बॅटर बाद धावसंख्या दाखल कधी 44 आणि 45 धावांचं लक्ष असणार आहे. टॉस साठी यायचंय हर्ष 11 वडोली संघाचे संघनायक आणि गौदेवी नारिवली संघाचे संघनायक टॉस साठी या जावा झालेत. आपण 44 45 लक्ष. आकाश देखील येतात बघा सपोर्ट करायला. तर आदेश भगत साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस करू. चला हर्ष 11 वडोली संघाचे कॅप्टन या टॉस साठी. टॉस आपण करणार आहोत. उपाध्यक्ष आपण उत्तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आदेश भगत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. अंतिम षटकामध्ये आपण तर धावा दिल्या फक्त आणि फक्त हर्षदनी 9. चांगलं क्रिकेट खेळ. टॉस झालाय. टॉस जिंकलाय मला वाटतं नारिवली संघाने. डिसिजन पेंडिंग असणार आहे. तर या ठिकाणी आपण सन्मान करूया. विशेष सन्मान आदरणीय जयदा दादा शेलार विनंती करून या आपण. आणि हा सन्मान करण्यासाठी दिगंबर भोईर यांना मी विनंती करेन. माताडे संघ खेळतोय आणि या संघाला सपोर्ट करण्यासाठी जयदा दादा शेलार या ठिकाणी आलेले आहेत. क्रिकेटवरती नितांत प्रेम या व्यक्तिमत्वाचं आत्ताच माताडेश्वर चषक संपन्न झाली. त्या स्पर्धेमध्ये त्यांची भूमिका ही फार महत्त्वाची होती. प्रत्येक जण आपल्या संघाला सपोर्ट करत असतो. काही जण व्यासपीठावरती येऊन सन्मान सपोर्ट करतात, काही जण मनातून सपोर्ट करत असतात. दूर बसूनही हे समर्थन अनेक खेळाडूंना टीमला लाभत असतं. थोड्या आपण द्वितीय सत्राकडे टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं एकूण ते म्हणजे 45 धावांचं. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिलं सत्र नाट्यमय स्थितीमध्ये संपन्न झालं. सुरुवात खूप चांगली झाली होती माताडीची. दिवा संघाचा अत्यंत घातक फलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी पहिल्याच बॉलवरती बाद झाला होता. आणि त्यानंतर आपण बघताय खूप चांगली पार्टनरशिप त्यानंतर अनिकेत अल्पेशमध्ये होताना आपण बघितली. या इनिंगमध्ये आपण बघितलं सर्वाधिक धावसंख्या नोंदवली होती ती म्हणजे 19 धावा विकीने. आणि त्यानंतर आपण बघितलं अल्पेशचंही योगदान. अशा प्रकारे पहिलं सत्र संपलंय. धावा धावपल करतो तर पंकज मडवी यांना आपण सन्मानित करतोय. तर पंकज मडवी यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चला थोडंसं स्पीड वाढवा. प्रत्येकाला सूचना आहे बघा. 8 मॅच कव्हर करायचे आहेत. ऑलरेडी आपण थोडासा उशिराने चाललेलो आहोत. पहिली मॅच 9:30 पावणे 10 सुरू व्हायला हवी होती पण ती करता आली नाही. त्यामागचं कारण की ॲडजस्टमेंट करावी लागली. काटई दिवाळी पहिली मॅच होती पण माताडी आणि दावडी आपण ती पहिली कव्हर केली. चला 45चं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून ओपनिंग पेअर राज आणि त्याचबरोबर त्याच्या सोबतीला मिलिंद पाटील. बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडासा बदल आपण बघतायत. मागच्या मॅचमध्ये मिलिंदच्या जागेवरती आपण बघितलं फलंदाज आकाशला बघितलं. आता या मॅचमध्ये आपण बघताय पुन्हा एकदा मिलिंदला सलामीला आणलेले. 4 ओव्हरची मॅच आहे. 11.25 धावांची आवश्यक गती आहे. पहिलाच बॉल वेगवान अपील जोरदार. पंचांनी या अपीलकडे दुर्लक्ष केलं. ऑफस्टंपमध्ये या चेंडू फार वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेतोय आणि डॉट बॉलने सुरुवात होते. या ठिकाणी आपण बघतायत बॉलिंग मार्कवर सूरज चौथे. त्या ठिकाणी आपण बघताय सूरजला पहिल्या षटकात आणलेले. पॉवर प्ले सुरू आहे. डीप कव्हरला एक फिल्डर आहे. एक मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. थोडेसे थांबले स्टेपमध्ये कुठेतरी त्यांना असं वाटलं की चुकलेलो आहे. आणि वेगवान गोलंदाज असो किंवा फिरकी गोलंदाज त्याच्यात स्टेप ठरलेले असतात. किती पावलं
आपण रनअप करू शकतो, किती पावलांनी आपण बॉल टाकू शकतो, हे सगळे त्याचे ते जजमेंट्स असतात, ते कॅल्क्युलेशन असतं. भरपूर गोलंदाज इंटरनॅशनलही आपण पूर्वी बघितलं की ते तिथे मार्क करतात. इथे आपण बघितलं थोडंसं स्टेपमध्ये चुकल्यानंतर थांबले. ऑन साईडला फाईन लेगला चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. खेळातलं सातत्य टिकवणं क्रिकेटमधलं फार कठीण असतं. पहिला चौकार बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सूरज. ओ फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, वारंवार हे प्रयत्न प्रत्येक इनिंग मध्ये तो करत असतो. त्याचा आवडता फटका ऑन साईडला खेळणं नेहमी त्याला आवडतं, पण यावेळेस मात्र वेग इतका जास्त होता आणि सूरजने देखील त्याला फॉलो केलं होतं. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक सूरज चौथीचं. 4 धावा धावफलकावरती आपण बघतोय. स्कोरर आमचे थोडेसे टेन्शनमध्ये आहेत, मला वाटतं पहिल्यांदाच बसलेले आहेत. काही रॉकेट सायन्स नाही आहे स्कोरिंग करणं, फक्त कल्पेशप्रमाणे नाही केलं चालेल, फक्त रन्स मोज आणि त्याचबरोबर ओव्हरमध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन कर. आज चेंडू खूप खूप जास्त बाहेर आहे, त्याच कारणास्तव अंपायर सांगते आता वाईड बॉल आहे. वाईडच्या आधाराने 1 धाव येते. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 5. 3 चेंडू झालेले आहेत, 5 धावा धावफलकावरती आपण बघताय. भूषण आमच्या सोबत आहेत, भूषण चौथे आहेत, त्याचबरोबर रोशन भगत. सध्या वेळ नाही आहे, दोघेही भरपूर वर्ष या संघासाठी खेळलेले आहेत. दोघांकडे अफाट गुणवत्ता आपण याआधी बघितले. भूषणने रोशनने कित्येक मॅचेसमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहेत. हो यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला उडवलाय, टायमिंग व्यवस्थित झालंय. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, जाताना देऊन गेलाय 4 धावा. पोटासाठी काम करत असतो आणि जेवावं लागेल, पण बऱ्याचशा लोकांना रिलिव्हर असतो. बघा आमचे ऑपरेटर आहेत सूरज, त्यांनाही रिलिव्हर नाही आहे. शैलेश भोईर काय कामानिमित्त थोडेसे बाहेर गेलेले आहेत. कधी कधी तिथेच बसून जेवावं लागतं. कॅमेरामॅनलाही तिथेच खुर्चीवरती बसून जेवावं लागतं आणि ते करत असताना आपलं काम देखील व्यवस्थितरित्या पार पाडावं ही देखील ती काळजी खबरदारी ते घेत असतात. सूरज ओ खाली राहिला चेंडू, बाउन्स मिळाला नाही. आणि बघा हे 2 चेंडू जे असतात ते फलंदाजांना नेहमी अडचणीत आणतात, एकतर खाली राहणारा किंवा अधिक उसळणारा. 1 धाव या दरम्यान आपण बघतायत पूर्ण होते. स्ट्राईकवरती मिलिंद येतोय, मिलिंदकडे 10 धावा. हो पुन्हा एकदा एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम होतोय लक्षात येत नाही. तर वॅगनार ज्या कोणाच्या चालकाला मालकाला विनंती असणार आहे थोडीशी दूर काळ्या कपड्याच्या मागे लावा. बघा सूर्याची किरणं काचेवरती पडत आहेत आणि ती परावरती होऊन डोळ्यावरती येत आहेत. आता आवाज इथपर्यंत पोहोचतो की माहिती नाही, आमचा थोडासा पॉवरचा इश्यू झाला आहे, कारण रातचं वैशिष्ट्य त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. काल वेगळी क्वालिटी, आज वेगळी क्वालिटी. यावेळेस मात्र मिडॉनला सुमित, गुड फिल्डिंग, काय फिल्डिंग करतात बघा सुमित. आणि पण काय झालंय, थोडासा हलगर्जीपणा काय झाला, थोडासा उशीर काय झाला, काही सेकंद लगेच 2 धावा पूर्ण केल्यात. आणि हे असायला हवं. प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे, तसं आयुष्यात ते महत्त्वाचं असतं. गाडी चालवताना किंवा रस्त्यावरून चालत जातानाही प्रेझेन्स ऑफ माइंड तुमच्याकडे असायला हवं. मध्येच एखादा अडथळा येईल, खड्डा येईल, तेव्हा तुम्हाला पाणी हवंय का, नकोय, राजच नको म्हणतोय. धावा धावफलकावरती बघतो आपण एकूण 12 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक संपलंय, 12 धावा आल्या. टार्गेट आहे एकूण आपण बघितलं तर 45-33 धावांची अजूनही गरज आहे.
18 चेंडू, रिक्वायर्ड रेट 11.00. प्रति ओव्हर मागे एकही विकेट गमावला नाही, ही माताडीसाठी जमेची बाब. बॉलिंग मार्कवर ओम भगत, एक यंगस्टर उगवता सितारा आपण बघतायत मैदानावरती तयार होतोय. दुसऱ्या षटकासाठी थोडासा सराव देखील केलेला आहे आणि बघूया आता राज समोर कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. या ओव्हरमध्ये 18 चेंडू 33 ची गरज. ओम भगत पंचाच्या डाव्या बाजूने उर्ध विकेट. हो इनसाइड आउट पाठवलाय पॉइंटच्या दिशेने. फिल्डर धावतायत पण चेंडू पोहोचलाय सीमा पार. येतोय राज पाटीलच्या बॅटमधून आज चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण 16 धावा झालेल्या आहेत. सुरुवात दुसऱ्या षटकाला झालेली आहे. पहिलाच बॉल आपण बघितलं इनसाइड आउट खेळायचं होतं कव्हरच्या दिशेने, पण बॅट थोडीशी जास्त फिरली, चेंडू व्यवस्थित आला नाही, पण जे हवं होतं ते प्राप्त झाले. 4 धावा. बॉलिंग मार्कवर ओम पुन्हा एकदा उर्ध विकेट. हो यावेळेस मात्र स्वीप करतायत. पॅटर्न स्ट्रोक ट्रेडमार्क शॉट राज पाटीलचा चौकार. आणि हे फटके आपण जर बघितलं तर कृष्णा सातपुतेला खेळताना बघितलेले, मुरबीच्या संदीप पाटीलला आपण माफ करा ओमकार पाटीलला खेळताना बघितलेले. असे कित्येक फलंदाज जे अशा पद्धतीने खेळत आहेत. फॉलिंग स्वीप आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बऱ्याचदा त्यात यशस्वी होताना आपण बघितलेले. बऱ्याचदा ते फटके फसतातही. क्रॉस बॅटेड शॉट नेहमीच रिस्की शॉट म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो. पण बॅकवर्ड स्क्वेअरला आता एक क्षेत्ररक्षक तिथे विकीला तैनात केले. हो यावेळेस मात्र गॅप मध्ये फिल्डर येतात आणि के त्या ठिकाणी फार वेगाने आल्यात. चेंडूला आत ढकललंय. 2 धावा सहजतेने पूर्ण करतायत आणि तिसऱ्या धावेसाठी प्रतिसाद मिळतोय तो म्हणजे मिलिंद पाटीलचा. आणि या 3 धावा धावफलकावरती टाळ्यांचा गजर या ठिकाणी होतोय. माहिती एक मॅच महत्वाचे, एक धाव महत्वाचे, एक पावलांनी विजयाच्या दिशेने जायचंय. एकूण धावा धावफलकावरती बघतो आपण झाले ती म्हणजे 23 धावा. यानंतर गावदेवी क्रिकेट संघ नारिवली वर्सेस हर्ष 11 वडवली सी अरविंद काका वात्रे पुरस्कृत हा संघ इन ॲक्शन मध्ये असणार आहे. त्यानंतर जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई त्यांच्या समोर बेतवडे टीम असणार आहे. बेतवडेचे 2 संघ खेळताना बघितले, 2 संघ आपण माताडीचे खेळताना बघितलेले आहेत. हा चेंडू शफरून खेळण्याचा प्रयत्न अंपायर सांगतायत हा वाईट बॉल आहे. अंपायरच्या भूमिकेत आपण बाळा माने सरांना बघितलं, त्याचबरोबर सुजित कदम आणि त्यानंतर विनोद कुमार मॅन फ्रॉम मानखुर्द. प्रत्येक पॅनल संख्या वाढवत चाललेलं आहे कारण सीझन जसा पुढे सरकतो अंपायर कमी पडतात, कॉमेंटेटर कमी पडतात, स्कोररही कमी पडतात. हा चेंडू हवेतून यावेळेस मात्र फिल्डर डीप मधून येत आहेत, पण टीम मात्र कमी पडत नाही. जवळजवळ 100च्या आसपास रेग्युलर मध्ये संघ ऍक्टिव्ह आहेत. तर ज्युनियर नितीन आलेले आहेत, संघ दाखल झाला देसाई. स्वागत आहे देसाई संघाचं. धावफलक एकूण 20 धावांची गरज आहे विजयासाठी. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण बघतायत ओम भगत. ऑन साइडला फिल्डर आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. टॉस नारिवलीने जिंकलेला आहे. प्रथम ते फिल्डिंग करणार आहेत आणि वडवलीला करायची बॅटिंग. सागर पाटील, आकाश पाटील, भाया सगळेजण ब्रावो आहे की नाही. अरविंद काकावत्रे पुरस्कृत आज संघ हर्ष 11 वडवली सी इन ॲक्शन मध्ये बॅटिंग. ओ पूल केलाय, फटका फसलाय. वेल जज कॅच बाय विकी. गुड कॅच.
न्यू बॅटर मैदानावरती रोहित आणि बॉलिंग मार्कवर अनिकेत तयार होतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक. एकवेशन आपण बघूया 26 झालेले आहेत, म्हणजे अजूनही 19 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. रेकॉर्ड रेट 9.5 आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे बघा. या ओव्हरमध्ये अनिकेतने जर इकॉनॉमिकल बॉलिंग केली तर कुठेतरी या मॅचमध्ये दबाव निर्माण करता येईल शेवटच्या ओव्हरमध्ये. हे षटक फार महत्त्वाचं आहे, पण इथून राज प्रयत्न करेल या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा. रिव्हर्स खेळतायत, आउटफील्ड प्रचंड फास्ट, चेंडू सीमा पार येतोय. राजच्या बॅटमधून हा चौकार. गरज 19 धावांची, पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. त्यामुळे आता 15 धावांची गरज असेल येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. आणि आधीच असं वाटलं होतं की रिव्हर्स खेळतील. ज्या पद्धतीने बॉलिंग मार्कवर अनिकेत आला, तो जो सातत्याने लेग ब्रेक बॉलिंग करतो आणि विथ द टर्न खेळण्याचा हा प्रयत्न सफल झाला. पुन्हा एकदा त्या दिशेला, यावेळेस मात्र थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू फार वेगाने जातोय. सलग दुसरा चौकार. आता 11 धावांची गरज आहे. आणि शुभम बघा, शुभमच्या चेहऱ्यावरती आनंद प्रचंड. शुभम हल्ली फार व्यस्त असतो, त्यामुळे टीममध्ये तो दिसत नाही फारसा. कामधंदे आधी प्रत्येकाला मी नेहमी म्हणतो की क्रिकेट खेळा. प्रत्येकजण की करण आंबाला बनणार नाही, प्रत्येकजण केतन मात्रे बनणार नाही. गावासाठी खेळा, पण त्याआधी आपली जबाबदारी, आपलं करिअर बनवा. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने पाठवलाय चेंडू, सीमा रेषेच्या दिशेने सलग तिसरा चौकार. मॅच पूर्णपणे ओपन केले, खुली केले राजने. सात धावांची गरज विजयासाठी. मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलेली आहे. हलक्या हाताने प्लेस करतायत. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न आपण बघतात इथून सफल होतोय. 3 चौकार आले होते, असं वाटलं आणखीन एक अटेम्प्ट करतील, पण त्यांना माहिती आता मॅच आपल्या कंट्रोलमध्ये. कालच रात्री आपण बघितलं की 6 चौकार मारण्याचा विक्रम अतुल भोईरने केला. वाडेकर संघ जबरदस्त फॉर्मात आहे यंदा. ओहो, विथ द टर्न, पॉइंटच्या वरून, व्हॉट अ शॉट, ग्रेट शॉट, सिक्सर. मॅच इथून झालेली आहे फिनिश. झाली ना, एक पाहिजे झाले ना, अजून किती करता, पुढच्या मॅच पण आताच करता का. तर मॅच जिंकलेली आहे आई गावदेवी क्रिकेट संघ म्हाताडीने. अभिनंदन, हा संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेला आहे. 14 चेंडूत 41. पहिल्या मॅच मध्ये 44. शुभमचं देखील अभिनंदन करूया. जयदास दादा शेलार यांचं अभिनंदन पूर्ण म्हाताडीकरांचं करूया आणि शुभेच्छा देऊया उपांत्य फेरीसाठी. पण यानंतर होऊया एक जबरदस्त बॅटल. नारिवली वर्सेस वडवली. अरविंद काका पुरस्कृत संघ हर्ष 11. मॅच राज 41 धावा गेल्यात आणि पुरस्कार आपण देऊया आदेशजी भगत, लेजंड क्रिकेटपटू, एक जबरदस्त राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते. कुणाल जीवन पाटील माताडी याच कडणार राजला 1000 रुपये. हे 1000 रुपये द्यायचे.